मुंबई में लगातार हो रही भारी बारिश से जनजीवन बुरी तरह प्रभावित हो गया है। उड़ानों और ट्रेनों में देरी के बीच विधायक समीर मेघे ने कहा कि प्रकृति के आगे कोई भी बड़ा नहीं है। सरकार हालात पर लगातार नजर बनाए हुई है। निसर्गाचा फटका हे कुठल्याही व्यक्तीला बघून पडत नाही। आपल्या सगळ्यांना माहित आहे की मागील 2-3 दिवसापासून मुंबईत अतिवृष्टी चालू आहे आणि या अतिवृष्टीचा फटका सगळ्यांना, सामान्य माणसापासून तर सगळ्यांनाच लागतोय। जसं आमचे विमान आता उशिरा झाला आहे आणि निश्चितच विधान भवनाला जायला पण उशीर होईल। अधिवेशन सुरू आहे, पण आता निसर्गाचा फटका आहे तर हा सगळ्यांना सहन करावा लागतो। आता तिथली परिस्थिती एकदा पोहोचल्यानंतर बाकीचे आमदार पोहोचले नाही पोहोचले, ट्रेन पण उशिरा आहे आणि समजा असं राहिलं तर निश्चितच थोडंसं कामकाज पुढे ढकलण्यात येईल असं मला वाटतं। निश्चितच तिथल्या महापौर जे आहेत तावडेताई, ते दिवस रात्र फील्डवर काम करतात, आपण हे सगळं बघतोय आणि निश्चितच एक डिझास्टर मॅनेजमेंटचा विषय आहे आणि ते निश्चितच चांगलं काम करत आहे। आणि पण निसर्गाचा फटका असतो, अतिवृष्टी असते तर कुठलंही सगळ्यांच्या बाहेरचं कंट्रोल करण्याच्या बाहेरचं असतं, पण एक तावडेताई चांगलं काम करतात आहे, आपण सगळं बघतोय। विरोधकांचं कामच टीका करणं आहे। आता जेव्हा नॅचरल कॅलॅमिटी येते तेव्हा आपण बघतो US सारख्याही देशाला एवढा मोठा फटका लागतो किंवा अजून डेव्हलप कंट्रीज आहेत त्याला पण फटका लागतो, म्हणून निसर्गासमोर कोणीच नाही।